आज मला तुम्हाला फक्त एकच गोष्ट सांगायची आहे आणि ती गोष्ट ऐकायला तुम्हाला एक पैसा देखील लागणार नाही. पण पण नीट जर ऐकलीत ना तर तुमचं पूर्ण आयुष्य बदलेल. आता तुम्ही म्हणाल की अरे बाबा हे तर सगळेच सांगतात आयुष्य बदलेल, नशीब फिरेल, चमत्कार होईल, ऐकून ऐकून आमचे कान किटले रे. बरोबर आहे, बरोबर आहे तुमचं. कारण आज प्रत्येक जण सांगतोय की हे करा, ते करा, अमुक मेडिटेशन करा, तमुक मंत्र म्हणा, सकाळी 5 वाजता उठा, थंड पाण्याने आंघोळ करा, रोजनिशी लिहा. पण हे करता करता माणूस इतका थकतो ना की शेवटी म्हणतो की बाबा रे देवा बस कर आता. एवढं सगळं करून काहीच बदलत नाही. आणि जर का बदललंच नाही एवढं करून आमच्या नशिबी जर तेच रटाळ जीवन आलं तर जगायचं कशासाठी? पण आज मी जे तुम्हाला सांगणार आहे ना मित्र हो ते यातलं काहीच नाहीये. आज मी तुम्हाला एक असं विषय सांगणार आहे, तो विषय आहे नामस्मरण. एक शब्द, फक्त एकच शब्द म्हणायचंय तुम्हाला, देवाचं नाव. आता देव कोणतेही, राम म्हणा, कृष्ण म्हणा, विठ्ठल म्हणा, शिव म्हणा, श्री स्वामी समर्थ म्हणा, गण गण गणात बोते म्हणा. तुमचं जे काही श्रद्धास्थान असेल त्याचं नाव घ्यायचंय आणि बघा काय होतं ते बघा. आता तुमच्यातले काही जण हसले असतील आणि मनात म्हणाले असतील बाबा रे 2024 चालू आहे, AI आलं, टेक्नॉलॉजी आली, स्पेसएक्सने आता माणसं मंगळावर पाठवायची तयारी चालू झाली आणि तू हे काय सांगतोयस, नाम घ्या. ऐका मित्र हो, माझं 1 मिनिट ऐका. तेच तर मला सांगायचं आहे की या जगात इतक्या ऍडव्हान्स्ड, इतक्या फास्ट, इतक्या कॉम्प्लिकेटेड टेक्नॉलॉजीज आलेल्या या जगामध्ये जिथे माणसाकडे सगळं आलंय पण मनशांती आलेली नाहीये, जिथे हातात फोन आलाय पण मनात विश्रांती आलेली नाहीये, जिथे बँक अकाउंट मध्ये पैसे खूप आलेत पण डोळ्यातली झोप कुठेतरी निघून गेलेली आहे, तिथेच याच जगात नामस्मरणाची सगळ्यात जास्त गरज आहे मित्र हो. कारण टेक्नॉलॉजीने या बाहेरचं जग बदललेलं आहे पण आतलं आतलं जग ते तर तसंच राहिलंय, तसंच अस्वस्थ, तसंच शांत आणि तसंच रडकं झालेलं आहे. आता मला सांगा, रोज सकाळी तुम्ही उठता तेव्हा तुमच्या मनात पहिला विचार कोणता येतो हो? की आज काय करायचं रे बाबा, आज काय करायचंय, आज EMI भरायची आहे, हा आज बॉस मला काल ओरडलेला आहे आणि आज आता परत त्याचा मूड कसा असेल, मुलाचं ऍडमिशन राहिलंय, बायकोशी भांडणं झालीयेत, आईची तब्येत, तिची देखील काळजी तुम्हाला लागलेली आहे. बरं एवढं सगळं करून मग रात्री झोपायला जातात तेव्हा शेवटचा विचार कोणता असतो? उद्या पण असंच असणार का? उद्याचा दिवसही हेच असणार का? हेच आयुष्य आहे का माझं? हेच आयुष्य आहे का आपल्या सगळ्यांचं? सांगा, सांगा हे आयुष्य आहे का? नाही. सगळी टेन्शन सकाळी टेन्शन, दुपारी टेन्शन, रात्री टेन्शन आणि मधल्या वेळात सोशल मीडियावरच्या दुसऱ्यांचं आयुष्य बघून स्वतःचं आयुष्य आणखी वाईट वाटून घेणं. कुणी गाडी घेतली, अरे याला कशी मिळाली. कुणी फिरायला गेलं, आता आम्हाला कधी जमणार. कुणाचं लग्न झालं, बघा किती ग्रँड केलं, आमचं कसं कुठे होते असं. कंपॅरिझन 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 आणि या कंपॅरिझन मधून येतो तो असंतोष की माझ्या नशिबात काहीच नाही, देवाने माझ्यावर अन्यायच केलाय, मी कितीही काहीही करतो पण काहीच होत नाहीये. बरोबर ना मित्र? हेच म्हणता ना तुम्ही? आता एक गोष्ट सांगतो, ही खरी गोष्ट आहे बरं का, कुठल्या पुस्तकातली नाहीये, कुणाच्या लेक्चर मधली नाहीये, माझ्या डोळ्यांनी मी बघितलेली आहे. पुण्यातला एक माणूस, पुण्यात राहायचा, नाव सांगत नाही, प्रायव्हसीची गोष्ट आहे पण गोष्ट खरी आहे. चाळीत राहायचा, एका खोलीत बायको, 2 मुलं आणि हा, 4 माणसं राहायची एका खोलीत. बाथरूम कॉमन,
चाळीतल्या 8 कुटुंबासाठी एक. सकाळी रांग लागायची. नोकरी एका स्मॉल फॅक्टरीमध्ये नोकरीला होता. पगार 12,000 रुपये. 12,000 रुपये. पुण्यासारख्या शहरात 12,000 रुपये. त्यातून भाडं 4,000 रुपये गेलं. मुलांची शाळा 3,000 रुपये तिथेच गेले. किराणा, दूध, भाजी. आता उरलेले पैसे कुठे पुरणार? महिन्याच्या 25व्या तारखेला तर हा माणूस एकच वेळचं जेवायचा. फक्त एकच वेळ. कारण 2 वेळचं जेवण याला परवडायचं नाही हो. मुलांना खायला द्यायचं, बायकोला द्यायचं आणि स्वतः एक वेळ जेवायचं. आता तुम्ही सांगा मित्र हो, या माणसाला कसं वाटत असेल हो? कसं वाटत असेल जेव्हा मुलगा म्हणतो, बाबा मला नवीन दप्तर पाहिजे, आणि बाबाकडे पैसेच नसतात. कसं वाटत असेल जेव्हा याची बायको म्हणते, अहो शेजारच्या काकूंची साडी बघा किती छान आहे, आणि हा माणूस तोंड फिरवतो कारण तो ती साडी विकत घेऊ शकत नाही. कसं वाटत असेल? कसं वाटत असेल जेव्हा आई गावाहून फोन करते, बाळा मला थोडे पैसे पाठव रे, मला माझी औषधं संपलीयेत, औषधं घेण्यासाठी पैसे लागतायत रे, आणि याच्या खिशात बघितलं तर 100 रुपये उरलेले नसतात त्याच्या खिशात. या माणसाने या माणसाने शेवटी दारू पकडली. रोज संध्याकाळी फॅक्टरीमधून निघाला की सरळ गुत्त्यावर जायचा. 3-4 पेग मारायचा, घरी यायचा, बायकोशी भांडायचा, मुलं घाबरून कोपऱ्यात बसायची. हेच चालू होतं. एक दिवस बायको कंटाळली. बायकोने सामान बांधलं, मुलांना घेतलं आणि गेली माहेरी गेली. हा माणूस एकटा त्या चाळीच्या त्या खोलीत बसलेला, भिंतीकडे बघत, डोळ्यातून पाणी, पण रडता देखील येत नव्हतं याला. कारण आधीच इतकं रडलाय की आता डोळे सुकून गेलेले होते. त्या रात्री त्याने एक विचार केला, आणि हा विचार खूप काळा विचार होता. त्या रात्रीच्या काळोखापेक्षाही काळा. त्याने विचार केला की संपवूया आता सगळं. कशाचं हे जीवन, कशाचं हे अर्थच दिसत नाहीये याच्यामध्ये. पण मित्र हो, पण इथे काहीतरी झालं. त्या रात्री भिंतीवर एक फोटो होता, विठ्ठलाचा, पांडुरंगाचा, कमरेवर हात ठेवून उभा तो सावळा विठू. आणि हा माणूस नकळत म्हणाला, विठ्ठला. बस एकच शब्द. आणि मग तो थांबला नाही. तो बोलतच राहिला, विठ्ठला मला माफ कर, मी चुकलो, मी कमजोर पडलो, पण तूच सांग रे, तूच सांग मी काय करू. मला मार्ग दाखव, मला उत्तर दे, मी एकटा पडलोय. मला या जगात कुणीच नाहीये, फक्त तूच आहेस रे माझा, फक्त तूच आहेस, मला काहीच दिसत नाहीये, मला उत्तर दे. अर्धा तास मित्र, अर्धा तास हा माणूस त्या फोटो समोर बसलेला होता. बोलत होता, मध्येच रडत होता, मध्येच नाव घेत होता. आणि त्या रात्री तो झोपला. कित्येक महिन्यांनी शांत झोपला. कुठलंही स्वप्न नाही, कुठलंही टेन्शन नाही, शांत अशी झोप. मग सकाळी दुसऱ्या दिवशी उठला. काहीतरी वेगळं वाटलं त्याला. काय वेगळं वाटलं सांगता येत नाही, पण वेगळं. दारू त्या दिवसापासून अचानक बंद. दारूचं नाव नाही, एकदम. हो, एकदम. पण कसं? तो स्वतःच सांगतो, मला माहिती नाही कसं, पण विठ्ठलाने ती इच्छाच काढून घेतली माझ्या मनातून.
त्या दारूची जी इच्छा होती ती इच्छा या विठ्ठलाने काढून घेतली. आता तुम्ही म्हणाल, हे काय चमत्काराच्या गोष्टी सांगतोयस आम्हाला, असं कुठे होतं का? ऐका ऐका, माझा ऐका. मी चमत्कार म्हणत नाहीये, मी सायन्स सांगतोय. जेव्हा तुम्ही एखादी एखादी गोष्ट खऱ्या मनाने, खऱ्या श्रद्धेने वारंवार बोलताना, तेव्हा तुमचा ब्रेन बदलतो. न्यूरोसायन्सला विचारा, रिपिटेटिव्ह पॉझिटिव्ह अफर्मेशन्स म्हणतात त्याला. आता हे जे आधुनिक जगात बोलल्या जातंय ते एक्झॅक्टली हेच आपले संत शेकडो वर्षांपूर्वी सांगून गेलेत. तुकाराम महाराज काय म्हणायचे हो? नाम घेता नाशती पातके सगळी. पातक म्हणजे काय हो? पातक म्हणजे पाप नाही. पातक म्हणजे तुमच्या मनातील निगेटिव्ह एनर्जी, निगेटिव्हिटी जे आहे, म्हणजे तुमचा राग, तुमचा द्वेष, तुमची भीती, तुमचा असंतोष, हे सगळं पातक आहे. आणि नाम ते सगळं नाशवतं. पण कसं? कारण जेव्हा तुम्ही देवाचं नाव घेता तेव्हा तुमचं मन एका गोष्टीवर फोकस होतं. तुमचे विचार जे सतत इकडे तिकडे धावत असतात ते आता शांत होतात. आणि शांत मनाने निर्णय वेगळे होतात. ते शांत मनाने घेतलेले. त्या माणसाने काय केलं हो? नाम घेतल्यावर काय केलं? दारू सोडली, बायकोला फोन लावला, माफी मागितली, मुलांना घरी आणलं, दुसऱ्या दिवशी फॅक्टरीमध्ये गेला, ओव्हर टाइम मागितलं, जास्त काम केलं. 2 महिन्यात बॉसने याला असं होतकरूपणे काम करताना बघितलं आणि म्हणाल की हा माणूस बदललाय, याला प्रमोशन दिलं पाहिजे. चमत्कार? याला चमत्कार म्हणता का तुम्ही? नाही, चमत्कार नाहीये, सायन्स. नाम जपाचा प्रभाव, नाम जपामुळे झालेला आहे हे. नामाने माणूस बदलला, त्याचं कर्म बदललं तर त्याचं नशीब बदललं. हे इक्वेशन आहे, सोपं इक्वेशन. नाम, मग मन बदललं. नाम घेतलं की मन निर्मळ झालं, बदललं मन. मग मन निर्मळ झालं की कर्म देखील बदलले. आणि ज्याचे कर्म निर्मळ आहेत त्याचं नशीब बदलणार नाही का हो? बदलल्याशिवाय ते राहत नाही. आता हे ऐकून तुमच्यातल्या बऱ्याच जणांना वाटेल की बाबा ठीक आहे, त्याचं ठीक आहे, पण माझी सिच्युएशन वेगळी आहे, त्याची वेगळी होती, माझी वेगळी आहे. बरोबर ना? बरोबर आहे. सगळ्यांची सिच्युएशन वेगळीच असतात. माझ्यावर ही जबाबदारी आहे, माझ्यावरची जबाबदारी खूप वेगळी आहे, माझ्या कुटुंबात मला सपोर्ट कुणी करत नाही, माझं शिक्षण कमी झालेलं आहे, माझी हेल्थ बरोबर नाहीये, लोक माझ्याशी विनाकारण वाईट वागतायत, मला त्रास देत आहेत. ऐका, हे सगळं खरं आहे हो मित्र, हो, हे सगळं खरं आहे, मी नकारत नाही. तुमचं दुःख खरं आहे, तुमची तडपड खरी आहे, तुमच्या डोळ्यात येणारं ते पाणी खरं आहे. मी ते हलकं करत नाही. पण मला एक गोष्ट सांगा, या सगळ्या प्रॉब्लेम्स मधून, या सगळ्या वाईट आणि किचकट सिच्युएशन्स मधून बाहेर पडायला तुम्हाला काय लागतं हो? काय लागतं? ताकद, मनाची ताकद. आणि ती ताकद कुठून येणार? बँकेतून? एटीएम मधून?
Amazon.com, Flipkart.com वगैरे वरून ऑर्डर केल्यावर तिथून येणार का? किंवा अलेक्झा, सिरी याला मनाची ताकद दे असं म्हटल्यावरती देईल का? मनाची ताकद ही मनातूनच यायला हवी आणि मनाला ताकद नामच देत. दुसरी कोणतीच गोष्ट अशी जगात नाही. फक्त नामस्मरण, नाम घेतल्यावरच तुमच्या मनाला ती जी ऊर्जा हवी असते, ती जी ताकद हवी असते ती मिळते. ज्ञानोबा राय काय म्हणतात? देवाची ये द्वारी उभा क्षणभरी, तेने मुक्तिचारी साधी येल्या. एक क्षण देवाच्या दारात एक क्षण उभे राहा, तुम्हाला मुक्ती मिळते. आता मुक्ती म्हणजे काय? आता या क्षणी तुमच्या आयुष्यात मुक्ती म्हणजे काय हो? मुक्ती म्हणजे EMIचं टेन्शन जे तुमच्या डोक्यावर आलेलं आहे ते नाहीच होणं नाही. EMI तर भरावीच लागेल. मग मुक्ती म्हणजे माझा बॉस माझ्याशी चांगला वागला पाहिजे, माझा बॉस चांगलं होणं नाही. बॉस तर तसाच राहणार आहे, ते त्याचा स्वभाव आहे. मुक्ती म्हणजे तुमच्या मनाला या सगळ्या गोष्टींनी त्रास न होणं. EMI आहे भरू, काम आहे करू, त्रास आहे सहन करू, पण मनात शांती. आता एक जागा आहे जिथे कुणीही पोचू शकत नाही, ती जागा नामाने भरलेली आहे आणि ती जागा म्हणजे मुक्ती. मुक्ती मुक्ती म्हणजे काय? हेच. आता मला माहिती आहे की तुमच्यातले बरेच जण काय करत असतील. सकाळी आपण उठतो आणि उठल्या उठल्या फोन उचलतो, व्हॉट्सअप बघतो, इंस्टाग्राम बघतो. कुणीतरी वॅकेशनला गेलं सुट्टीसाठी ते बघतो. कुणाची तरी नवीन गाडी आली असेल ते बघतो. मनात विचार येतो की बाबा आपलं कधी होणार हे असं? आपल्या नशिबी कधी येणार? हे विचार आले की मग लगे आपण जातो ऑफिसला, मग काम करायला लागतो, बॉसचे शिव्या खातो किंवा तो त्याचं जे काही चिडचिड असेल ते ऐकतो, सहकार्यासोबत कलिग सोबत फेक स्माइल करतो. पण मनातून मात्र एक आग लागलेली असते की बाबा हे सगळं यांचं जागलं होतंय, या माणसाला प्रमोशन मिळाली पण मला का नाही मिळत आहे? मग संध्याकाळी घरी येतो आपण थकलेले. बायको म्हणते अहो मुलाच्या शाळेत मीटिंग आहे, लगेच चिडतो आपण, लगेच चिडचिड. मलाच सगळं सांगतेस, तुला काही करता येत नाही का? भांडण, रुसवे फुगवे आणि मुलं बघत असतात आईबाबांचं भांडण. रात्री फोनवर रील्स बघायचं, 1 तास 2 तास 3 तास स्क्रोलिंग करायची, मग डोळे जड होतात, झोपी जायचं. पण शांतीची झोप ती कधीच आली नाही. मग सकाळी उठायचं आणि परत तेच सायकल. हे आयुष्य नाही, हे एक चक्र आहे, चक्र. आणि या चक्रातून बाहेर पडायचं असेल तर एक गोष्ट आपल्याला करावी लागेल. सकाळी उठल्यावर हा जो फोन नावाचा प्राणी आहे याला उचलण्याआधी शांत डोळे मिटा. 5 मिनिट शांत डोळे मिटा आणि देवाचं नाम घ्या. राम राम राम, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, श्री कृष्ण शरणम मम,
जे काही तुमच्या मनाला जवळचं वाटतं ते 5 मिनिटं. अरे 5 मिनिटांनी काय होणार असं तुम्ही म्हणाल. तेच सांगतोय तेच. 5 मिनिटं रील बघायला वेळ आहे, 5 मिनिटं नाम घ्यायला नाही. प्रश्नात तथ्य वाटतोय ना? 5 मिनिटं, फक्त 5 मिनिटं. 1 महिना करून बघा, फक्त 1 महिना, दिवसातले 5 मिनिटं आणि 1 महिना करायचा. आणि मग इथे येऊन सांगा मला, इथे या व्हिडिओवर आणि सांगा काही बदललं की नाही. 100% बदलेल, पूर्ण आयुष्य बदललेलं असेल तुमचं. ही ताकद आहे नामाची, ही ताकद आहे देवाची. आता मी तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगतो. माझ्या ओळखीची एक बाई आहे, शिक्षिका, सरकारी शाळेत शिकवते. बिचारीचा नवरा कॅन्सरने गेला 3 वर्षांपूर्वी. 2 मुली आहेत, एक 10वीत आहे, एक 8वीत आहे. नवरा गेल्यावर या बाईला काय काय सोसावं लागलं तुम्हाला कल्पनाच नाही. नवऱ्याचे नातेवाईक प्रॉपर्टीज हिस्सा द्या. बाईचे माहेरचे, आम्ही काय करणार बाई, आमच्याकडे पैसेच नाहीत. शेजारी, बिचारी ग एकटी कशी राहणार, हे असं बोलायचे, दया दाखवत. पण मदत शून्य, कोणीच येत नाही. बाई एकटी, 2 मुली आणि एक पगार आणि जगाचे 100 डोळे तिच्याकडे बघणारे, जज करणारे आणि तिच्या माघारी गॉसिप करणारे. या बाईने कधी कुणापुढे हात पसरला नाही, कधीच नाही. मी तिला एकदा विचारलं, ताई तुम्ही इतक्या सगळ्यातून कशा गेलात हो, इतकं सगळं सोसून पण तुम्ही आता हसता कशा हो? तुम्हाला माहितीये का ती काय म्हणाली? अरे मी सकाळी रोज देवाजवळ बसते, अर्धा तास नाम घेते, रामकृष्ण हरी म्हणते आणि मग म्हणते, देवा आजचा दिवस तुझा, तू सांभाळ. बस त्यानंतर मी जगायला तयार होते. तिने कुणापुढे हात पसरला नाही. का? कारण तिला माहिती होतं ज्याच्या पुढे खरा हात पसरवायचा आहे तो वर आहे आणि तो कधी रिकामा पाठवत नाही. तिला माहित होतं. तुम्हाला माहितीये का की या जगात सगळ्यात कठीण काय? पैसा कमावणं कठीण आहे का? नाही. मोठं होणं? नाही. फेमस होणं? नाही. कुणी होऊ शकतं. सगळ्यात कठीण काम काय माहिती का? काय कठीण काम? या सगळ्यांपेक्षा, पैसे कमवण्यापेक्षा, मोठं होण्यापेक्षा, फेमस होण्यापेक्षा सगळ्यात कठीण काम काय आहे? स्वतःशी प्रामाणिक राहणं. स्वतःला विचारा स्वतःला, मी खरंच सुखी आहे का? बाहेरून बघायला तर सगळं ठीक आहे, घर आहे, गाडी आहे, नोकरी आहे, कुटुंब आहे, इंस्टाग्रामवर फोटो टाकतो, ब्लेस्ड लाईफ, हॅशटॅग हॅपी लाईफ. पण आत काय चाललंय? आत एक अंधार आहे, एक रिकामपण आहे, एक भूक लागलेली आहे जी कशानेच भागत नाही. ना पैशाने, ना प्रसिद्धीने, ना भौतिक सुखाने. ती भूक कोणती भूक आहे? ती भूक आध्यात्मिक भूक आहे, आत्म्याची भूक आहे. आणि ती फक्त एकाच गोष्टीने भागते मित्र हो. एकच गोष्ट तिला भागवू शकते.
नाम. संत नामदेव काय म्हणाले होते? नामाचा गजर हरीचा निर्धार, करी कल्याण सार जगाचे हे. नाम हे जगाचं कल्याण करतं, पण जगाच्या कल्याणाआधी तुमचं तुमचं कल्याण ते करतं. आता प्रॅक्टिकली नामस्मरण कसं करायचं? कुणी म्हणतं माळ लागते, जपमाळ लागते, कुणी म्हणतं आसन लागतं, कुणी म्हणतं विशिष्ट वेळ लागते. ऐका, मी काय सांगतो ते ऐका. नामस्मरणासाठी काहीच लागत नाही. हो, कोणत्याच गोष्टीची गरज नाही नामस्मरणासाठी. बघा, इतकी पॉवरफुल गोष्ट आहे आणि यासाठी तुम्हाला कोणतंच साधन अनिवार्य नाही. चालताय रस्त्यावरून, नाम घ्या. बसमध्ये बसलाय, नाम घ्या. गृहिणी असाल, स्वयंपाक करत असाल, नाम घ्या. ऑफिसमध्ये लंच ब्रेक आहे, डोळे मिटा, 2 मिनिट शांत बसा, नाम घ्या. संत तुकाराम महाराज देऊ गावात वाणी होते, दुकान चालवायचे. ग्राहक यायचे, सामान ते द्यायचे ग्राहकाला, पैसे घ्यायचे आणि त्यातही नाम चालू होतं त्यांचं. कर्म आणि नाम एकत्र. तुम्हाला नाम घेण्यासाठी संन्याशी व्हायची काही गरज नाही. तुम्हाला जंगलात जायची काही गरज नाही. तुम्हाला जॉब सोडायची गरज नाही. तुम्ही जिथे आहात, जसे आहात तिथेच बसून नाम घ्या. गाडी चालवताय, रेडिओ बंद करा, नाम घ्या. जिम मध्ये आहात, इयरफोन मध्ये हिपहॉप गाणे ऐकण्याऐवजी भजन लावा किंवा फक्त मनातल्या मनात नाम घ्या. एक एक्सपेरिमेंट सांगतो, आजच करा तुम्ही. रात्री झोपताना तुमचा फोन बाजूला ठेवा, डोळे मिटा आणि 100 वेळा फक्त 100 वेळा म्हणा, राम म्हणा. कोणताही शब्द म्हणा, हळूहळू शांतपणे म्हणा, राम राम राम. 100 वेळा म्हणायचंय. हे 100 वेळा पूर्ण होण्याआधीच तुम्हाला झोप लागेल आणि ती झोप इतकी गाढ, इतकी शांत की तुम्ही ही कधीच तुमच्या आयुष्यात अनुभवलेली नसेल, अशी एवढी ती गाढ असेल झोप. करून बघा, आज रात्री करा, आत्ता त्याच्याशी कमिट करा. मनात म्हणा की मी आज रात्री हे करणारच आहे. आता तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे, खूप महत्वाची आहे ही. आपल्या समाजात म्हणजे आपल्या मराठी समाजात एक विचित्र गोष्ट आहे. आपण डिवोशनला, भक्तीला वीकनेस समजतो. अरे, तो देवळात जातो, काय करतो कोण जाणे, करायला काम नाही वाटतं म्हणून जातो. हे, ही बाई सारखं उपवास करत बसते, उपवास करून काय मिळणार आहे हिला? नामस्मरण करतो म्हणे, बसलाय घरी, काही काम धंदा करत नाही. ऐका, या लोकांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका, कारण या लोकांकडे तुम्हाला द्यायला काही नाही, काहीच नाही. हे तेच लोक आहेत जे तुम्ही सुखात असलात तरी जळतात आणि दुःखात असलात तर हसतात. या लोकांसाठी तुम्ही काहीही केलं ते चुकीचंच आहे. तुम्ही गरीब आहात, बघा याला तर काहीच करता येत नाही. तुम्ही श्रीमंत झालात, कोण जाणे काय केलं असेल. तुम्ही शांत आहात, मुर्दा आहे. तुम्ही बोलता, जरा जास्तच बडबड करतो. जगाचं कधी काहीच होणार नाही, कधीच नाही. तुम्ही काहीही करा, जग बोलणारच आहे.
तर मग ज्याचं काही होणारच नाही त्याच्यासाठी स्वतःच का बिघडवायचं? तुम्ही तुमचं करा, तुम्ही तुमचं नाम घ्या, तुम्ही तुमची भक्ती करा, तुम्ही तुमचं आयुष्य तुमच्याप्रमाणे जगा. आणि यासोबतच एक गोष्ट लक्षात ठेवा की भक्ती ही कमजोरी नाही, भक्ती ही सगळ्यात मोठी ताकद आहे. छत्रपती शिवाजी महाराज हिंदवी साम्राज्याचे संस्थापक, हिंदवी स्वराज्याचे स्थापक आहेत. पण रोज तुळजाभवानीची पूजा करायचे, ते देखील नाम घ्यायचे. रामदास स्वामींचे ते शिष्य होते. मला सांगा ते कमजोर होते का हो? सह्याद्रीचा सिंह कमजोर होता का? अहिल्याबाई होळकर राज्य चालवायचे, युद्ध लढायचे आणि रोज शिवपूजा करायचे. एक दिवसही चुकले नाहीत. त्या कमजोर होत्या का? इंदूरच्या राणी कमजोर होत्या का? बाबासाहेब आंबेडकर जगातला सगळ्यात मोठा संविधान त्यांनी लिहिलाय. पण शेवटी बुद्धाला शरण गेले, बुद्धाचं नाम घेतलं, ध्यान केलं. ते कमजोर होते का? भारत रत्न ज्यांना म्हणण्यात आलं ते कमजोर होते? नाम घेणारे कमजोर नसतात, नाम न घेणारे कमजोर असतात. कारण त्यांच्याकडे आतल्या तुफानाशी लढायला कुठलंही हत्यार नसतं. आता एक विचार करा, तुम्ही जेव्हा सगळ्यात जास्त दुःखाच्या काळात होता, जास्त दुःखात होता, सगळ्यात जास्त हताश झालेले होता, त्यावेळी तुम्ही काय केलं हो? कुणाला फोन केला का? उचलला नसेल. कुणाशी बोलायला गेलात का? मला वेळ नाही म्हणाला असतील. सोशल मीडियावर तुम्ही स्टेटस टाकलेला असेल, मग बी स्ट्रॉंग म्हणून तुम्हाला एक वरवरची कमेंट आली असेल. पण खरंच कुणी आलं का हो तुमच्यासाठी? आलं का? शेवटी तुम्ही एकटेच होता, बरोबर ना? या जगात शेवटी प्रत्येक माणूस हा एकटाच आहे. पण नाम घेणारा माणूस हा कधीच एकटा नसतो, कधीच नाही. कारण जेव्हा तुम्ही म्हणता विठ्ठला, जेव्हा तुम्ही म्हणता श्री स्वामी समर्थ, जेव्हा तुम्ही म्हणता श्रीराम, तेव्हा तो ऐकतो. जेव्हा तुम्ही म्हणता रामा, तेव्हा तो जवळ येतो. जेव्हा तुम्ही म्हणता देवा मला सांभाळ, तेव्हा तो तुम्हाला सांभाळतो. कसं सांभाळतो? जादू नाही करत तो, आकाशातून पैसे नाही पाडत तो, तुमच्या बॉसचा अचानक एका रात्रीतून स्वभाव बदलत नाही, तुमचं EMI माफ करत नाही, पण तो तुम्हाला ताकद देतो. कोणती ताकद? या सगळ्यांना फेस करायची ताकद. आणि ती ताकद जगातल्या कुठल्याही गोष्टीपेक्षा मोठी आहे, खूप महत्वाची. आता आणखी एक गोष्ट सांगतो, थोडी जुनी आहे. एक गाव होतं, त्या गावात एक म्हातारी आजी राहायची, एकटीच राहायची. नवरा गेलेला होता, मुलगा शहरात होता, वर्षातून एकदा यायचा, तो पण आला नाही. सून तर विचारायलाच नको. आजीकडे काय होतं? एक छोटस घर, कौलारू, एक गाय, एक तुळशी वृंदावन आणि रोज संध्याकाळ सकाळ नामजप. गावातली लोक म्हणायची, वेडी झाली हो, वेडी झाली ही म्हातारी, सारखं राम राम करत बसते. पण एक दिवस गावात भयंकर पाऊस पडला, नदीला पूर आला, गावातल्या बऱ्याच घरात पाणी शिरलं,
लोक घाबरले, ओरडायला लागले, सामान वाचवत होते. आणि आजी आजी शांत होती. तिने तुळशीच्या कुंडीला उचललं, गाईला मोकळं सोडलं आणि उंच वट्याला जाऊन गेली आणि तिथे बसली शांतपणे, रामकृष्ण हरी म्हणत. कुणीतरी म्हटलं, आजी तुला भीती वाटत नाही का ग? आजी म्हणाली, कसली भीती रे? रामाचं नाव घेतलं की भीती कसली? तो माझ्यासोबत आहे, मला काय होणार? मग पूर ओसरला, गावातली अनेक घरं पडली. आजीचं घर उभंच होतं. कौलारू जुनं मोडकळीला आलेलं होतं, पण उभं होतं. आता हे चमत्कार म्हणायचं काय याला? कदाचित कदाचित असेल, कदाचित नाही. कदाचित ते घर उंचावर होतं म्हणून पाणी शिरलं नाही, बरोबर आहे. पण आजीच्या मनात काय होतं ते बघा. आजीच्या मनात शांती होती, आजीच्या मनात विश्वास होता, आजीच्या मनात त्या कठीण काळातही भीती नव्हती. ती शांती नामाने आली, नामस्मरणाने आली. आता तुम्हाला थोडस स्ट्रक्चर्ड बोलतो. नामस्मरणाने काय काय होतं ते तुम्हाला सांगतो, की बाबा प्रॅक्टिकली काय फायदे आमचे काय ते सांग, असं म्हणणं असेल ना तुमचं, ते सांगतो तुम्हाला. पहिलं, तुमचं मन शांत होतं, सगळ्यात महत्वाचं आहे. आणि सगळ्यात आधी हे होतं तुमचं मन. कारण निर्मळ लोकांचं मन कसं असतं? सतत विचारांनी भरलेलं असतं. हे कसं होईल, ते कसं होईल, ही जबाबदारी माझ्यावर आहे, ही जबाबदारी माझ्यावर आहे, याचं भविष्याचं टेन्शन माझ्यावर आहे, तो असं बोलला, याची चिंता आहे, याचं दुःख आहे, एक माणूस विचित्रपणे मला त्रास देतोय, याचं दुःख आहे, याचा त्रास आहे. हे सगळे विचार आधी रिकामे होतात, तुमचं मन शांत स्थिर होतं. आणि मनाने तुम्ही चांगले निर्णय घेऊ शकता. आज बरेचसे लोक दुःखात आहेत का? त्यांच्या चुकीच्या निर्णयामुळे त्यांच्यावर दुःख आलेलं आहे. चुकीची नोकरी, चुकीचं इन्व्हेस्टमेंट करणं, चुकीचं नातं का? कारण निर्णय घेताना मन अस्वस्थ होतं, घाई होती, भीती होती, प्रेशर होतं. नामस्मरणाने मन शांत होतं, मग निर्णय योग्य होतात, आयुष्य सुधारतं. आता दुसरा फायदा म्हणजे राग कमी होतो. हे मी स्वतः अनुभवलंय. जो माणूस नियमित नाम घेतो ना, त्याचा स्वभाव हळूहळू बदलतो, त्याचा राग कमी होतं, त्याचं जे संयम आहे, त्याच्यातलं जे पेशन्स आहे ते वाढायला लागतं, सहनशीलता वाढायला लागते. आणि आजच्या या जगात किती नाती तुटतात हो रागामुळे. या नवरा बायको एकमेकांशी भांडताय, डिवोर्स घ्यायला जातात कोर्टामध्ये, असे भांडतात की जन्माचे वैरी आहेत. आई मुलगा भांडतायत, बोलत नाहीत रागामुळे, भाऊ भाऊ वेगळे होत आहेत रागात, मित्र तुटतायत रागामुळे. राग राग हा विनाशकारी आहे आणि नाम हे त्यावरचं औषध आहे. लक्षात ठेवा मित्र. जेव्हा राग येतो तेव्हा तुम्ही डोळे मिटा, 10 वेळा नाम घ्या, बघा राग विरतो की नाही. ते पूर्ण जात नाही, राग पूर्ण जात नाही, बरोबर आहे, पण इतका कमी होतो की तुम्ही काहीतरी चुकीचं बोलण्यापासून थांबता, काहीतरी चुकीचं करण्यापासून, ज्याचा तुम्हाला पुढे पश्चाताप होणार आहे, ते करण्यापासून तुम्ही वाचता. आता तिसरं, तुमचा आत्मविश्वास वाढतो. हे कदाचित तुम्हाला विचित्र वाटेल, नाम घेतल्याने आत्मविश्वास वाढतो. कसा वाढतो? सोपा आहे. जेव्हा तुम्हाला विश्वास असतो की बाबा माझ्यासोबत कोणतरी आहे,
माझ्या पाठीशी कोणीतरी उभा आहे, तेव्हा तुम्ही निर्भय होता. एक सैनिक जो एकटा लढतो तो घाबरतो. पण जेव्हा त्याला माहिती असतं की माझ्या मागे पूर्ण सेना आहे, तेव्हा तो सिंहासारखा उभा राहतो आणि सिंहासारखा लढतो. नामस्मरणाने तुम्हाला जाणवतं की माझ्या पाठीशी देव आहे, ज्याने हे विश्व चालवलंय ना, तो माझ्या सोबत आहे. मग मला कशाची भीती? आणि तो विश्वास, तो कॉन्फिडन्स तुमच्या चालण्यातून दिसतो, तुमच्या बोलण्यातून दिसतो, तुमच्या कामातून दिसतो, तुमच्या सगळ्या गोष्टीतून दिसतो, स्वभावातून दिसतो. आता चौथं, तुमची नाती सुधारतात. आता हे कसं? कारण जेव्हा तुम्ही शांत असता, राग नसतो, पेशन्स असतो, तेव्हा तुम्ही दुसऱ्याशी चांगलं वागता, ऐकता त्याचं समजून घेता. बायको काहीतरी सांगते, तुम्ही आधी म्हणायचा सारखी सारखी तक्रार काय करत बसतेस ग, त्याला शांत बस. आता तुम्ही नामस्मरणानंतर तिचं ऐकता. हो, सांग बरं, काय झालं, काय बोलतेस, सांग बरं. मुलगा काहीतरी मागतोय, आधी चिडचिडायचा, आता शांतपणे बसता आणि त्याला विचारता की बाबा बाळा, आत्ता नाही जमत रे, पण नंतर नक्की घेऊ बर का. तुमची आई फोन करते, आधी म्हणतात मला वेळ नाहीये, पण आता बोल गाई, कशी आहेस. नाम माणसाला माणूस बनवतं, लक्षात घ्या. आणि आता पाचवं म्हणजे तुमची झोप सुधारते. हे मेडिकल फॅक्ट आहे. जी लोक मेडिटेशन करतात, आणि नामस्मरण हे एक प्रकारचं मेडिटेशनच आहे बरं का, त्यांची झोप चांगली होते. याची डीप स्लीप नावाचा जो प्रकार आहे, तो डीप स्लीप वाढतो. तुमच्यात जे स्ट्रेस हॉर्मोन्स आहेत ते कमी होतात. तुमचं शरीर पूर्णपणे हील व्हायला लागतं. तुमच्यातल्या किती जणांना इन्सोमनिया आहे हो? इन्सोमनियाचा त्रास, रात्री झोप येत नाही, विचार चालू विचार चालू विचार चालू. नाम घ्या. रात्री अंथरुणावर पडल्यावर नाम घ्या, बघा किती शांत झोप लागते ते. अशी झोप तुम्हाला कधी आधी लागलेली नसेल, अशी लागते. आता आता मला फक्त एकच गोष्ट बोलायची तुम्हाला, जी मी कधी बोललो नाही याआधी, पण आज बोलतो. आपण सगळे, तुम्ही मी सगळे, आपण सगळे लढतोय, लढाई चालू आहे, रोज लढतोय. कुणी पैशासाठी, कुणी मान सन्मानासाठी, कुणी नात्यासाठी लढतोय, कुणी आरोग्यासाठी लढतोय. आणि या लढाईमध्ये कधी कधी आपण थकतो, हरतो, खचतो आणि म्हणतो की बाबा बास, आता काहीच होत नाही, आता काय होणार नाही. त्यावेळी त्यावेळी नाम हे एक आधार आहे. नाम म्हणजे अरे तू एकटा नाहीयेस. नाम म्हणजे तुझं दुःख मला माहितीये. नाम म्हणजे मी तुझ्या सोबत आहे. नाम म्हणजे उद्या एक नवा दिवस आहे. आणि हे हे कुठला थेरपिस्ट, कुठला काउन्सिलर, कुठला फ्रेंड सांगू शकत नाही. ते फक्त नामच सांगत. आता मला माहितीये तुम्ही कोण आहात.
तुम्ही कोण आहात ते मला माहिती आहे. तुम्ही तो माणूस आहात जो सकाळी 6 वाजता उठतो, कुटुंबासाठी राब राब राबतो, स्वतःच्या आवडींना मारतो, स्वतःच्या इच्छांना दाबतो, फक्त मुलांना चांगलं शिक्षण मिळावं, बायकोला काही कमी पडू नये, बायको असेल तर नवऱ्याला थोडस आराम मिळावं म्हणून घरात राब राब राबणं असतं. आई वडिलांचं औषध चालू राहावं, त्यांची तब्येत चांगली राहावी, मग यासाठी तुम्ही ती बाई आहात जी सकाळी स्वयंपाक करते, मुलांना शाळेत पाठवते, ऑफिसला जाते, संध्याकाळी परत घरी येते, स्वयंपाक करते, मुलांचा अभ्यास घेते, नवऱ्याचंही ऐकते आणि स्वतःसाठी हिला 5 मिनिटही नाही. तुम्ही तो तरुण आहात जो त्याची डिग्री झाली पण त्याच्याकडे नोकरी नाहीये, इंटरव्ह्यू देतोय पण रिजेक्ट होतोय, आणखी एक दिला रिजेक्ट झाला, लोक म्हणतायत काय करतोयस रे तू, आणि त्यांना उत्तर द्यायला तुम्हाला लाज वाटते, कारण उत्तर नाहीये. तुम्ही ती मुलगी आहात जी मेहनत करते, हुशार आहे, पण मुलगी आहे म्हणून तिला संधी मिळत नाही. तुम्ही तुम्ही खूप कठीण आयुष्य जगताय, तुम्ही ते सोपं नाही, तुमचं आयुष्य कठीण आहे, मला माहिती आहे ते. पण एक गोष्ट लक्षात घ्या मित्र हो, तुम्ही इथपर्यंत आलात ना, इतकं सगळं सोसून पण इथे उभे आहात ना, तुमचं श्वास चालू आहे ना, लढताय ना, मग तुम्ही एक वॉरियर आहात, एक योद्धा आहात. आणि या योद्ध्याला फक्त एक शस्त्र हवंय, आणि ते शस्त्र म्हणजे नाम आहे, नामस्मरण. आता एक शेवटची गोष्ट सांगतो. तुकाराम महाराजांचं आयुष्य बघा, काय होतं हो त्यांच्याकडे, 2 मुलं, पोटात अन्न नाही म्हणून गेली त्यांची 2 मुलं, बायकोचा रोजचा ताप होता, जगाचा उपहास, हा वाणी अभंग लिहितो म्हणे, लोकांनी त्यांचे अभंग इंद्रायणीत बुडवले, म्हणाले तुला काय अधिकार आहे अभंग लिहिण्याचा. तुकोबा काय करतात, इंद्रायणीच्या काठावर बसतात, 13 दिवस काही खात नाहीत, पीत नाहीत, फक्त नाम, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आणि 13 दिवसांनी ते अभंग पाण्यावर तरंगत वर आले. एक पान पण भिजलेलं नव्हतं, पान एक अक्षर पण पुसलेलं नाही. नामाची ताकद. आज 400 वर्षानंतर तुकोबारायाचे अभंग पूर्ण जग वाचतंय. त्यांना बुडवणारे कुणाला आठवत नाहीत, पण तुकोबा अमर झाले. नाम घेणारा कधीच हरत नाही, विलंब होतो मान्य आहे, पण हार नाही, कधीच नाही. तर मित्र हो, माझ्या बंधूंनो, माझ्या भगिनींनो, मी तुम्हाला सांगत नाही की उद्यापासून 2 तास बसून पूजा करा, मी तुम्हाला सांगत नाही की सगळं सोडून संन्यास घ्या, मी सांगत नाही की जगाशी बोलणं बंद करा, मी फक्त आणि फक्त एवढंच सांगतो की दिवसातून 5 मिनिटं देवाला द्या. सकाळी उठलात राम म्हणा, जेवायला बसलात अन्नदाता सुखी भव म्हणा, काम करताय मनात नाम ठेवा, रात्री झोपताय विठ्ठल विठ्ठल म्हणत झोपा. बस एवढंच म्हणतोय मी. आणि बघा बघा तुम्ही स्वतः हळूहळू तुमचं आयुष्य कसं बदलतं स्वतः बघा. एकदम बदलणार नाही. उद्या सकाळी उठलात की लगेच तुम्हाला लॉटरी लागली असं कधीच होणार नाही. बॉस तुमचा चांगला होणार असं नाही. EMI तुमची माफ होणार नाही. पण तुम्ही बदलाल. तुमचं मन बदलेल, तुमचा दृष्टिकोन बदलेल,
आणि जेव्हा दृष्टिकोन बदलतं तेव्हा पूर्ण सृष्टी बदलते, हे लक्षात घ्या. ज्ञानोबांनी सांगितलंय, तुकोबांनी सांगितलंय, नामदेवांनी सांगितलंय, एकनाथांनी सांगितलंय, आणि आज मी तुम्हाला सांगतो, नाम घ्या. तुम्ही गरीब आहात, नाम घ्या. श्रीमंत होण्याची ताकद येईल. तुम्ही आजारी आहात, नाम घ्या. लढायची हिंमत येईल. तुम्ही एकटे आहात, नाम घ्या. परत कधी एकटेपणा नसेल. तुम्ही हरलेले असाल असं तुम्हाला वाटत असेल तर नाम घ्या, उठायची शक्ती येईल. आणि आता एक शेवटची एक गोष्ट, तुम्हाला माहितीये विठ्ठल पंढरपुरात का उभा आहे? माहितीये का? भक्त पुंडलिकांनी सांगितलं होतं, थांबा, आधी माझे आई वडील आणि मग विठ्ठल 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 उभा राहिला, विठेवरी उभा. हजारो वर्ष वाट बघतोय. कुणाची वाट बघतोय? हो, तुमची वाट बघतोय. तो उभा आहे, कमरेवर हात ठेवून तुमच्याकडे बघतोय. म्हणतोय, अरे किती दिवस तू इकडे तिकडे भटकणार, किती दिवस तू या जगाकडून अपेक्षा ठेवणार, किती दिवस तू रडणार, ये आता माझ्याकडे, नाव घे, मी तुला सगळं देतो, शांती, ताकद, प्रेम, सगळं काही. तो वाट बघतोय, तो वाट बघतोय, तुम्ही कधी जाणार. आज, आत्ता, या क्षणी डोळे मिटा, मनातल्या मनात म्हणा, विठ्ठल विठ्ठल, जय हरी विठ्ठल. बघा, वाटलं ना काहीतरी आत छातीत काहीतरी एक हलकेपणा? हे नाम आहे, हे तुमचं आहे, हे मोफत आहे आणि हे शाश्वत आहे. हे कधीही कुठेही कसंही करता येतं. तुम्हाला दुसरं काहीच करायची गरज नाही, फक्त नाम घ्या. तर बंधू भगिनींनो, आजचा हा एकच संदेश एवढाच होता. तुम्ही जसे आहात तसे परफेक्ट आहात. तुमचं आयुष्य कठीण आहे, मान्य आहे, पण तुम्ही लढताय, हे खूप महान गोष्ट आहे. आणि या लढाईत तुम्हाला साथ हवीये, ती साथ नामाने येईल. नाम देईल ते साथ. आजपासून, आत्तापासून नामस्मरण सुरू करा. एक दिवस, एक महिना, एक वर्ष बघा, तुमचं आयुष्य बदलेल, तुम्ही बदलाल, तुमचं जग बदलेल. कारण नाम हे सगळ्यात मोठं सत्य आहे. ज्ञानोबा म्हणतात, तुकोबा म्हणतात, संत सगळे हेच म्हणतात. आणि आज मी तुम्हाला सांगतोय, नामाविण शून्य जीवन, नामाने होईल कल्याण. जय हरी विठ्ठल विठ्ठल, पांडुरंग हरी, श्री स्वामी समर्थ. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलात म्हणजे तुमच्या मनात काहीतरी वेगळं आहे. तुम्ही शोधताय, तुम्ही तयार आहात, आणि म्हणूनच तुमच्यापर्यंत हे पोहोचलंय. हे कुणाला तरी शेअर करा, ज्याला गरज आहे, ज्याचं आयुष्य कठीण आहे, जो हारलाय, जो थकलाय, त्याच्यासोबत शेअर करा. कदाचित हे एक व्हिडिओ, या एका व्हिडिओनं त्याचं आयुष्य बदलेल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. विठ्ठल विठ्ठल.